कुठं 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 कशासाठी? लोक आहेत ना व्हिडिओ बघायच्या आधीच व्हिडिओ सोडून पळून जातील एवढ्या कालवा ऐकून. हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर जसं की मुलांच्या कालव्यावरनं तुम्हाला समजलंच असेल की म्हणजे आता आम्ही किती दिवस झालं घड बसलेत, पण काही ना काही घरगुती अडचणींमुळे आम्हाला देवीला जाता आलं नाहीये. तिथलं गावदैवतही करायचं राहिलेलं आहे आणि करमाळ्याला तर अर्थातच करमाळ्याची कुलस्वामिनी, तर तिला सुद्धा गेलेलो नाहीये. तर आज सई यांना फोनवर बोलली, यांची खरं तर ड्युटी होती. मग अगोदरच आमचं खरं तर ठरलं होतं, म्हणजे नवरात्राच्या अगोदर काय ठरलं होतं हे मी सई तुम्हाला सांगते. तू पण नाही ना खाणार? आमचं काय ठरलं होतं माहितीये का, अगोदर तिथं गेल्यानंतर खायला काहीही भेटणार, तुम्हाला जे काही हवंय ना ते मी घरनं करून देणार, घरनं पोट भरून खायचं आणि मग नंतर यात्रेला जायचं. तर असं आमचं प्लॅनिंग झालं. तर त्याच पद्धतीनं आज आपण काय करतोय, पण आज आपण काय करतोय, बर पावभाजी. यात्रेला जायचं म्हणून राधा राणी कशी तयार झाली मस्तपैकी. राधिकाचा हा टॉप कसा वाटतोय कमेंट करून सांगा. आणि आता आहे ना नवरात्रामध्ये आमच्या इथे म्हणजे आपण कसं म्हणतो, बेड असू देत किंवा खाट असू देत, त्या खाटवरती बसायचं नाही, झोपायचं नाही, अशी सगळी असतात नियम. तर म्हणजे तुमच्या तिकडं पण आहेत का हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा जो बिछाना आहे ना, हा त्याच्यासाठीच याच्यावरती ठेवलाय बरं का, की लक्षात राहावं, आठवण राहावी की याच्यावरती आपल्याला बसायचं नाहीये. तसं तर पसरवून वगैरे पण आम्ही कधी कधी ठेवतो, पण कधी कधी ठेवतो एका साईडला आवरून. आता सईच्या लक्षात राहतं आणि आमच्या सगळ्यांच्या तर काही अर्थातच लक्षात असतंच. राधिकाचं सारखं नाही राहून तिकडं लक्ष जातच बसण्यासाठी, पण तरी ही बिचारी कंट्रोल करते. काय होतं, आपल्याला जनरली बेडमध्ये आलं की तिथं बसायची सवय लागलेली असते, त्यामुळे अवघडल्यासारखं होतं. राणाच्या मात्र लक्षात राहतं, तरी पण तो आवर्जून आणि मुद्दाम बेडवर जातो आणि त्याच्यावरती बसतो. तर तुमच्या इकडे नवरात्राशी संबंधित काय नियम आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे जसं की काही म्हणजे जे उपवास धरतात ना ते लोक चप्पल पण घालत नाहीत, आणि आता अर्थातच सगळे कडक उपवास असतो. सईनी पण आमच्या आईंबरोबर खूप छान कडक उपवास धरलाय, केळीचे आणि खिचडी. तर जसं की आमच्यामध्ये खॉटशी संबंधित, बेडशी संबंधित हा नियम आहे, तसं तुमच्या घरामध्ये कुठला नियम पाळला जातो हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही घ्या सगळी तयारी झालेली आहे. आम्ही ह्यांनी यायची वाट बघत होतो, कारण की ह्यांच्याकडे आपल्या पावभाजीचा महत्वाचा पदार्थ तो म्हणजे हा मटार. तसं बघायला गेलं ना तर मटार तो त्याचा जो देखणेपणा आहे ना, त्याच्यामुळे कोणत्याही भाजीला छान असा लुक येतो आणि मग त्यामुळे ती खावीशी वाटते. तर त्यामुळे याची वाट बघत होतो, त्यामुळे थांबलेलो होतो. आता तसं बघायला तर पटकन करायचंय, कारण की आमचा प्लॅन आधीचा फक्त पावभाजीचा होता. देवीला जायचं वगैरे काही ठरलेलं नव्हतं, पण ह्यांना विचारलं कारण की हे ड्युटीवरनं येऊन मग जायचं असं होतं. तर ते म्हटले जाऊयात, मग त्याच्यामुळे म्हटलं चला ठीक आहे, मग आता घरी पावभाजी खाऊ आणि तिकडे यात्रेत बघायला जाऊयात, काही खरेदी करण्यासारखं असेल तर ते खरेदी करूयात. तर त्यामुळे दरवेळेस कसं अगोदर आपण सगळ्या भाज्या शिजवून घेतो आणि नंतर फोडणी देतो, तर तसं न करता डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी देणार. राणा, आपल्या तिखटाचा कलर कसला असतो? रक्ताचा कलर कसा आहे? असला म्हणजे कसला? ठीक आहे, त्याच्या हाताला कलर लागलाय लाल. आपल्याकडे कसले मसाले आहेत? लाल लाल. कोणते कोणते मसाले आहेत?
तुम्हाला कोणते पिंक कलर ऑरेंज कलर मसाले पाहिजे असतील तर रानाला कॉन्टॅक्ट करा. दोन हिऱ्यात भाजी का? एकच भाजी की दोन मस्त पैकी पावभाजी एन्जॉय करून घरी एन्जॉय करून आता आम्ही चाललेलो आहोत. सईला आहे ना तिथं खाण्यापेक्षा जास्त खेळण्याशी मतलब आहे. आईनकडनं तिने 50 रुपये घेतले तिच्या गल्ल्यातले. मी एक पॉकेट बन केलंय कशासाठी? माझे खेळणे खेळ. हे काय तिथं विकायचं काय नेऊन? चला तर मग आता मी राधा हे सई राणा असं आम्ही एवढे जण चाललोय. आणि मला असं वाटतं आता खूप उशीर झालाय. मग पाणी आणखी नाही आमच्या दारातून वाहतंय. मोटर कुठली ती प्लास्टिक. ते राधाबाई ए राधाची मैत्रिणी आहे. नाहीतर राधाचा प्लॅन कॅन्सल होता पण एवढ्या लांबनं तिची मैत्रीण एक करमण्यात आली आहे त्यामुळे राधा चालली आहे. हो हा हे बघा हे पाणी धबधबा नाही ह्याला थोडासा ओढा म्हणू शकतेस सई. तू नको सई त्यात पाय जाऊ देऊ ग सारखं कप. काकांना हस दे की उठून. आम्ही चाललो यातलेला. काका म्हणून की यातलेला चाललो. कुठे दिसत का ना? यातला यातला. बापूला यायचंय का? काही एक दोनच गिरायक दिसत. काका म्हण की नाही तर किती ओरडतोस. मला आईने 50 रुपये दिले. आईने 50 रुपये दिले. काका म्हण की. यातल्याला जायचं का यातल्याला? ए भाऊजी बिझी आहेत चला रे. मला वाटलं सैदीची बोलती मला. ओके नाना यायला लागलेत का? मग काय म्हणतात? नाना ना का? सह्या माझ्या सोबत म्हणजे तू ये माग कसं त्यांना शक्य आहे? नाही नाही मागे बस. ये सई इकडं बरं ऍडजस्ट होत असेल तर बस. आता त्यांना ऍडजस्ट होत असेल तर आपल्याला सगळेच पैसे उडवत तेवढे. भाऊजी बघा माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. पैसे पण घेते पण काय असं अरे एवढा आपल्याला बंडल आहे थोडाय का? आम्ही त्याचा रब्बर सुद्धा तुम्हाला दाखवायला ठेवणार नाही. किती 500 रुपये 100 1,500 ओके चलेगा फिर. मागते आपल्याला. माझे 500 सईचे 500 राधाचे 500 माझ्याकडे 50 आहे. आणि ह्यातले 500 का? माझे 50. बाबा तुम्हाला काय यावं असं वाटलं? माझे 50 कोणी घेतलेत गं? नाना म्हणलं जा म्हणलं थांबतो म्हणलं थांबा. बाई किती आज्ञाधारक लेख आहे बघितलं का? 50 रुपये कोणी घेतले? नाना बंद करून जातो म्हणलं मग नाही ना म्हणलं. मम्मा माझे 50 रुपये कोणी घेतले? आम्ही पोहोचलोय. हे चाललेत गाडी लावायला कारण की बापरे इथं बा गाड्या बघितल्या का? सगळ्या गाड्या 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 गाड्या. तिकडं तर वा वा वा. तर आम्ही आहे ना हे मागच्या कमानीतून आज चाललोय. गेली कधी थांबायचं की मागचं? होय रडवणार नाही थांबवणार. राधाची मैत्रीण 5 मिनिटासाठी वाट बघून गेली की नाही? तर आम्ही तरी बघितली असती राधाची मैत्रीण कशी येते.
चला चला आपण जाऊ आता. रानू चल. मास्क घेणार आहे आणि काय काय घेणार. हो तुला पण घ्यायची पॉम्पॉम पण घ्यायचं आहे. स्कूल आली ना मी स्कूलकडे बघितलं पण नाही म्हणून. सैला एक मास्क राहणार एक मास्क. आणि त्या माऊली भूतासारखं करायचं का? होय प्रत्येक गोष्ट आली की रानू हात करते आणि हातात तर 20 रुपये. बाय बाय. डायरेक्ट खाली येतं. डायरेक्ट असं असं करते ते जम्प. सगळे टाकले तर 6. आपण जवळ जावा ना तुम्ही.
जवळ जावा जवळ जावा जवळ जावा. बघा इकडे इकडे गोल रिंग. आता एवढं अहो ह्यात पण काहीच नव्हतं. बघा ते ग्लास पाडायचं. ग्लास पाडल्यावर काय भेटणार? चिटकवले का बघा कालचं. किती रुपयाला? 30 रुपयाला असेल. हा कितीला आहे बघ बरं. हा तेवढाच रेट. एरोप्लेन. अगं तुला खेळायचंय का? त्याला खेळायचंय ना. कधी ट्रॅक्टर होता का? हे काही हेच ना. हो खो गो. अरे घेत नाही ते. ही आर्मीवाल्याचं म्हणलं का? हे घ्यायचं काय? हे माझ्या मावशीबाई बघा कशी काय बसली आहे. हे महेश त्यांनी दुकान लावले बरं का. म्हणजे त्यांचं घरच इथं असल्यामुळे अर्थातच ते या यात्रेचा लाभ घेणारच. मावशी इतक्या. रानूला हे घेतलं काय? आणखी काय घेतलं तुला रानू? मला यायला बघा किती वाजता. दुसरं काय घेतलं का? हा अरे हे आपलं नाहीये बाबू. आपलं नाहीये. ही सई दीदीच आहे आणि हे सापड तिच्या मैत्रिणीचं आहे. आपलं नाहीये.